जय भीम, नमो बुद्धाय. मित्र हो, आपण पाठीमागच्या एका पत्रामध्ये पाहिलं होतं की छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना पन्हाळा या मुंबई येथील लॉजवरून पत्र लिहिलं होतं. आणि आता जे आपण आज पाहणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराज यांना हे पत्र लिहिलं होतं. आत्ताचं हे पत्र अस्पृश्यांच्या चळवळीतील सावळा गोंधळ हे सौभाई अमरसिंग यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. या साली या पुस्तकामध्ये त्याची नोंद आहे. भाई अमरसिंग या पुस्तकाचे लेखक आहेत आणि या 1920 या पुस्तकातून हा लेख आपण घेतलेला आहे, हे पत्र घेतलेलं आहे. तर हे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना लिहिलेलं आहे आणि हे पत्र अतिशय हृदयस्पर्शी आहे. मित्र हो, शाहू महाराजांना पत्र लिहिताना प्रथमतः बाबासाहेबांनी वरती श्री शाहू छत्रपती महाराज करवीर यांना हुजरांच्या सेवेसी आज बरेच दिवसातून माझा मुलगा फारच आजारी होता. त्याची प्रकृती अतिशय बिघडल्यामुळे त्याला गावी पाठवलं आहे. मी त्याला कुटुंबासह औषधोपचारासाठी त्याला गावी पाठवलं आहे. पण गावी गेल्यानंतर त्याची प्रकृती होती त्यापेक्षा वाईट झाली. त्यामुळे मला बोलावले आहे व मीही गावी निघून गेलो. आपली तार आपल्या गैरहजेरीत आली व शिवतरकर मास्तर यांनी घेतली. ज्या अर्थी शिवतरकर मास्तर त्यांना शिक्षक परिषदेस जावायचे होते व भटकर आधीचे गावी गेले असल्यामुळे व मुकनायक ऑफिसात कोणी नसल्यामुळे मला परत लवकर येण्यास लिहिले व मी आलो. पाहतो तो आपली तार आली होती. मग तसेच गावी मुलगा बरा असल्यास निघून यावे म्हणून पत्र लिहिले. परंतु तिकडूनही मुलाची स्थिती शोचनीय असल्यामुळे जागेवरून हलवणे शक्य नाही असे उत्तर वाचून अगदी निराश व संचित होऊन आलो होतो. तोच हुजरांचे पत्र हातात घेऊन पडले व ते वाचून माझे मन फारच उद्गिन व अस्वस्थ झाले आहे. नागपूरच्या परिषदेस हुजरांचे येणे झाले नाही तर आमचा सर्व कार्यनाश होणार यात तिळमात्र शंका नाही. आमचा भीव ढासळणार ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी जर आपला आधार व टेकू मिळाला नाही तर काय उपयोग. आकासाहेबांची तब्येत नादुरुस्त आहे याबद्दल मला अतिशय वाईट वाटत आहे. त्यांना लवकर आरोग्य प्राप्त होवो अशी सत्ताधीश परमेश्वराशी प्रार्थना आहे. या प्रसंगी त्याची प्रकृती नादुरुस्त व्हावी म्हणजे आमचे कमनसीब. घरी अपत्य आजारी असता आपल्यावर सभेस येण्यास गळ घालणे हे कठोरपणाचे लक्षण आहे असे मला वाटते. पण काय करावे. आकासाहेबांच्यासारखे आम्ही आपली लेकरं नव्हेत काय. आपल्याशिवाय आमचा कोणी वाली आहे काय. आणि आम्ही आज किती काळपर्यंत आजारी आहोत हे आपल्याला सांगावायच नको. मला वाटते आमचा परामर्श यावेळी आपण घेतलाच पाहिजे. नाहीतर आपल्यावर बोल नाही रुसवा राहील. म्हणून माझी समणीय प्रार्थना आहे की अन्य सर्व गोष्टीकडे कानडोळा करून सभेचे अध्यक्षस्थान आपण मंडित करून या आपल्या लढीवाळा स्पृश्य लेकरास वर येण्यास हात द्यावा. यावेळी जर आपण त्यांची अपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील. मग त्यांना वर काढण्यास शक्य होईल. नागपूरची मंडळी नंदागवळी, केशवराव गवई वगैरे पुढारी आपल्या सभेचे स्थान स्वीकारण्याबद्दल विनंती करण्यास करवीर आलेच होती व त्यांना आपण होकारार्थी उत्तर दिल्यामुळे त्यांनी वृत्तपत्रात त्याचप्रमाणे प्रसिद्धीही केलेली आहे. आपल्याला आमंत्रण आले नसल्यास हे आमंत्रण समजून तयार असावे ही सप्रेम विनंती. आपले भाषण लिहिण्याची आज्ञा मला व्हावी म्हणजे मी इंग्रजीत लिहून काढतो. परंतु ते आपल्या मर्जीवर आहे. परंतु ती कामगिरी माझ्याकडे असल्यास बरे. जुलैनंतर सभा होणे अशक्य आहे कारण मग पावसाळा लागतो. म्हणून ठरलेल्या तारखेस सवड करून घेणे. पत्रास उत्तर ताबडतोब यावे कारण शिवतरकर सभेहून परत आल्यानंतर
कदाचित मी गावी जाईन म्हणून लवकर खुलासा व्हावा. तूर्त करवीर येणे का होत नाही हे आपल्या लक्षात येईलच. पण ईश्वर कृपा करीत तर लवकरच लवकर सहकुटुंब हुजुरांच्या दर्शनास येईल. पण आपण मात्र सभेस येणे ही विनंती. आपला कृपाभिलाषी भीमराव आंबेडकर. माझे मन व्यग्र असल्यामुळे लेखनदोष घडले असतील, पण त्यासाठी माफी असावी.